आंघोळ वगैरे करून झालेली आहे. म्हटलं चला आज जरा तयारी करूयात. आज थोडंसं बरं वाटत होतं कालच्यापेक्षा, म्हणून थोडीशी लिपापोती केली आणि तयारी करून मी जाणार होते मेडिकलमध्ये, कारण की माझ्या गोळ्या संपल्या होत्या आणि म्हटलं थोडेसे बिस्किट्स वगैरे पण घेऊन येऊयात. सो त्याआधी विचार केला आधी काहीतरी खाऊयात, नाश्ता केल्यावर थोडंसं चालायला पण ताकद येईल ना. सो म्हणून गरमागरम ओट्स बनवले आणि मोबाईलवर दिल दोस्ती दुनियादारी माझं फेवरेट आहे, जे की मी स्वयंपाक करताना, नाश्ता करताना, जेवण करताना एनी टाइम मी तेच बघत असते. त्यानंतर जेव्हा मी लिफ्ट कडे आले खाली जाण्यासाठी, बघते तर काय लिफ्ट अर्ध्यावरच अटकली होती. मी माझ्या हुशार डोक्याचा वापर केला आणि खालच्या फ्लोअरवर गेले आणि तिथून लिफ्ट मध्ये चढले. राहते मी 3ऱ्याच फ्लोअरला, पण तरी पायी लिफ्ट असताना यार कशाला पायी जायचं. पण माझ्याकडनं ही गोष्ट नेहमीच होते. मी लिफ्ट मध्ये घुसल्यानंतर दरवाजा वगैरे सगळं लावते, पण बटन दाबायचं माझ्या लक्षातच नाही राहत. असो, आज जवळजवळ 7 ते 8 दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतली. वातावरण एकदम मस्त सनी आहे, जास्त ऊन पण नाही आणि जास्त पाऊसही नाही. पण एवढंच आहे की खूप दिवसानंतर बाहेर निघाल्यामुळे डोळे उघडायला जरा त्रासच होतो. आणि असंच पाव करत मी फायनली पोहोचले होते मेडिकलमध्ये. तिथून मी 1-2 गोष्टी घेतल्या आणि बिस्किट जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसे मी हे ऑरेंज सनफिस्टचे मारी बिस्किट घेतले होते. थोड्याशा मेडिकलला काकांची गप्पा पण मारल्या आणि निघतानावर बघते तर काय परत आभाळ भरलं होतं. म्हटलं चला आता पटपट घरी पोहोचायला हवं आणि म्हणून फास्ट फॉरवर्ड मध्ये घरी आले आणि माझं जेवण बाकी होतं, जे की मी सकाळीच बनवून ठेवलं होतं. शिमला मिरचीची भाजी, चपाती आणि कैरीचं लोणचं. आणि मोबाईलवर दिल दोस्ती दुनियादारीचं परत एक एपिसोड लावला आणि मस्त शांत चित्ताने जेवण कंप्लीट केलं. तेवढ्यात पाणी आलेलं होतं. पहिले भांडे धुवून घेतलं आणि पाणी भरायला लावलं, पण पाणी इतकं खराब होतं. पण काय करणार, पाणी तर भरायलाच लागणार होतं, नाहीतर दुसऱ्या दिवशी फार वांदे झाले असते. म्हणून मग मी पहिले पाणी भरून घेतलं. आणि अशा पद्धतीने आजचा व्लॉग इथेच समाप्त होतो. आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू. बाय.